नमस्कार, आपण पाहतात आदर्श बोलखोल. काल धनंजय मुंडे यांची तब्येत बिघडल्यानंतर त्यांची भेट घेण्यासाठी चक्क सुरेश धस हे त्यांची भेट घेण्यासाठी गेले होते आणि त्यानंतर एकच मीडियासमोर ही बातमी कळाल्यानंतर मीडियाने त्यांना याविषयी प्रश्न विचारला असता त्यांनी हो असं उत्तर दिलं आहे आणि आमची भेट झाल्याचे देखील त्यांनी कबूल केलं आहे. मात्र बावनकुळे जे भाजपचे प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांनी जवळपास 4.5 तास आमची भेट झाल्याचं सांगितलं होतं. मात्र धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्यात काय चर्चा झाली असे देखील बोलले जात आहे. मात्र सुरेश धस यांनी आमच्यात कोणतीही चर्चा झाली नाही असं जरी म्हटलं असलं तरी मात्र महाराष्ट्रात याविषयी मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे आणि यावर जरांगे पाटील यांनी देखील शंका उपस्थित केलेली आहे. याआधी देखील आष्टीच्या कार्यक्रमात जे पंकजाताई आणि देवेंद्र फडणवीस आणि सुरेश धस यांच्यामध्ये भेट झाली होती. त्या दरम्यान देखीलही असं काही घडलं असेल असे देखील जरांगे पाटील यांनी भावना व्यक्त केल्याचे देखील बोलले जात आहे. आता या भेटीमाग नेमकं रहस्य काय आहे काय नाही यावर प्रतिक्रिया देताना सुरेश धस नेमकं काय म्हणाले आहेत आपण पाहूया. बोला, मला विचारू नका. मी जे परवा त्यांना भेटायला गेलेलो आहे ते धनंजय मुंडे यांच्या तब्येतीची चौकशी करायला गेलेलो आहे आणि तब्येतीची चौकशी करणं याच्यात गैर नाही. संतोष देशमुखचा लढा आणि तब्येतीची चौकशी याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा काही संबंध नाही. मात्र याविषयी सध्या चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. बीड जिल्ह्यामध्ये अगदी वाऱ्यासारखी ही बातमी पसरलेली आहे. धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्यामध्ये झालेली भेट हे नेमकं कशासाठी झाली होती हे मात्र आणखीनही स्पष्ट झालं नाही. मात्र याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र या बातमीवर त्यांनी दुजोरा दिलेला आहे. त्यांनी फक्त आमची भेट झाली होती, मी त्यांची विचारपूस करण्यासाठी तिथं गेलो होतो असं देखील सांगितलं आहे. नेमकं आता ही भेट कशासाठी झाली होती, नेमकं यामागचं कारण काय आहे हे नक्कीच आता आगामी काळात नक्कीच कळणार आहे.